जय महाराष्ट्र। आज वार आहे शुक्रवार, आपल्याला काहीच काम नव्हतं तर आपण देवांसाठी हार बनवलेले आहेत मस्तपैकी बघू शकता आपण। आणि हा आमचा आहे देवारा। तर आज आपण शिवणकाम शिकत आहोत, म्हणजे मी कुठला क्लास केलेला नाही। ही आपली सिंगरची पहिली मशीन आहे आणि आता आपण बिडिंगसाठी ही नवीन मशीन सुद्धा घेतलेली आहे। तर मी थोडंफार काम शिकत आहे याच्यावर आणि प्रॅक्टिस चालू आहे। तर आपण आज एक नवीन पिशवी शिवलेली आहे। तर आपल्याला काही काम नसल्या कारणाने आज आपण एक पिशवी शिवलेली आहे, ती आपण बघायची आहे। गव्हाची आणि तांदळाची जी प्लॅस्टिकची बॅग असते त्याचा वापर करून आणि पडद्याचं कापड वापरून एक बिग साईज पिशवी तयार केलेली आहे। तर ती आज आपण बघणार आहोत। खूप मोठी अशी पिशवी तयार केलेली आहे। तर चला मग आपण ही पिशवी बघूया। आहे तर नाही, कसं आहेस? तर आपण पिशवीची लांबी, रुंदी आणि उंची मोजून बघूया। तर आपल्याला त्याने लांबी, रुंदी, उंची मोजून दाखवणार आहे। तर चला मग आपण त्याची लांबी, रुंदी आणि उंची बघूया। ही आहे आपली पिशवी। तिची लांबी आहे 24 इंच आणि रुंदी आहे 8 इंच। आता आपण उंची बघूया पिशवीची। उंची आहे 20 इंच। तर ही अशी बिग साईज पिशवी आपण तयार केलेली आहे पडद्याचं कापड आणि गव्हाची गोण वापरून प्लॅस्टिकची। तर आपण आता ह्या पिशवीची कॅपॅसिटी बघूया। ही पिशवी एवढी मोठी आहे की खूपच ह्यात सामान मावेल आणि आपण ही अशी बिग साईज पिशवी तयार केलेली आहे कापडापासून आणि पोत्यापासून। तर आपण बघूया या पिशवीची कॅपॅसिटी। तर आपला तनय त्यात तुम्हाला बसवून दाखवत आहे। तर तनय आहे आपला 11 वर्षांचा, पूर्णपणे मावलेला आहे। त्याचा साधारण वजन आहे, बघू शकता या पिशवीची कॅपॅसिटी एकंदरीत 30 किलो। तर आपण बघू शकता असं सामान, आपला किराणा सामान बोला, बरंचसं सामान किंवा कपडे सुद्धा राहू शकतात। तर ही आहे आपली पिशवी। तर तुम्हाला ही पिशवी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। इथं थोडंसं काम बाकी आहे, आपल्याला साईडनी बॉर्डर पाइपिंग करायची आहे। तर कोणाला हवी असेल तर आपण ही नक्की बनवून देऊ। धन्यवाद, थँक्यू।